नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत चंद्रशेखर टिळक. गेले 40 वर्ष झालं ते आर्थिक विषयामध्ये कार्यरत आहेत. NSDL चे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. 1988 पासून ते आज तागायत दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पावर ते विश्लेषण करतात. नानी पालखीवालांचं रेकॉर्ड त्यांनी मोडलंय. आपण या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका आणि शेअर बाजार नेमका काय आहे हे आपल्या दर्शकांसाठी त्यांच्याकडनं समजावून घेणार आहोत. चंद्रशेखरजी, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. मी जो म्हणालो की निवडणुका आणि शेअर बाजार काय होतं, सामान्य माणसाला त्या शेअर बाजारात चढ उतार होतात एवढं माहिती असतं, पण त्याचा निवडणुकांशी काही संबंध असतो हे कळत नाही. जरा आमच्या दर्शकांसाठी सांगा बरं, नेमकं काय असतं. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की निवडणुका आणि शेअर बाजार यांचा फार मोठा थेट संबंध आहे अशातला भाग नाही. कारण शेअर बाजाराला सतत काही ना काहीतरी घडामोडी होण्यासाठी कारण हवी असतात आणि शेअर बाजार हा पूर्णपणाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाशी निगडीत असतो, कारण त्याच्यातनं त्याची धोरणं ठरत असतात. निवडणुका हे गणित असं आहे, विशेषतः लोकशाही राजवटीमध्ये, की सत्तेची भाकरी फिरवण्याची ती एक संधी असते. त्या निमित्तानं निवडणुकांच्या आधीच्या काळामध्ये विविध पक्षांचे जाहीरनामे आलेले असतात, लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या असतात. यातनं नेमकी अर्थकारणाची नस काय आहे याची घटना किंवा नोंद होत असते. त्याही पेक्षा अलीकडच्या काळामध्ये तत्कालीन लोकसभेची मुदत संपताना त्यावेळेचं सरकार, विशेषतः 2014 नंतरच्या काळामधल्या दोन्ही घटना याच्यासाठी महत्वाच्या आहेत. ते सरकार आपल्या शेवटच्या राजवटीच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणाऱ्या काळातल्या पहिल्या 100 दिवसांची कार्यक्रम पत्रिका निर्णय जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यातनं पुढे एकंदरीतच आपल्या राष्ट्रीय राजकारणात, राष्ट्रीय अर्थकारणात, पर्यायानं राष्ट्रीय समाजकारणामध्ये नेमके काय घटना घडतील याचा अंदाज शेअर बाजार बांधत असतो. हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की शेअर बाजाराचा एक स्वभाव आहे की तो कोणत्याही घटनेवर, मग ती सकारात्मक असू दे किंवा नकारात्मक असू दे, ही ताबडतोब आणि टोकाची भूमिका देतं आणि निर्णय घेतं. तो योग्य असतो अशातला भाग नाही. काळाच्या ओघामध्ये त्याचं जे इव्हन आउट आपण म्हणतो तशाही पद्धतीने होतं. आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या काही निवडणुकांचा, विशेषतः अगदी 2019च्या निवडणुकांचा विचार करायचा झाला तर ज्या दिवशी निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासून निवडणुका होईस्तोवर साधारणपणे जर आपण निवडणूक जाहीर व्हायची तारीख आणि निवडणुकांच्या पहिल्या मतदानाच्या टप्प्याची तारीख असा जर विचार केला तर नेहमी निर्देशांक हा चढा राहिलाय. एकदा मतदानाला सुरुवात झाली की मग ते काय 5 टप्प्यात, 6 टप्प्यात, 7 टप्प्यात जे काही असेल ते त्या वेळच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार वर खालती होतं. कारण सट्टा बाजारावर असं म्हणतं की इतके टक्के मतदान झालं म्हणजे या पक्षाला चांगलं आहे, इतके टक्के मतदान झालं म्हणजे त्या पक्षाला चांगलं आहे. आणि प्रत्यक्षामध्ये ज्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतात त्या दिवशी काय वाटेल ते असलं तर एक तर बाजार स्थिर तरी राहतो किंवा तो काही प्रमाणात खालती तरी येतो. जे गंमत अशी आहे की 2019 ची जी ह्याच्या आधीची निवडणूक झाली तो 23 मे 2019ला निकाल लागले. 2014च्या तुलनेमध्ये मोदी सरकारला किंवा एनडीएला राजकीय परिभाषेत बोलायचं झालं तर खरं म्हणजे जास्त स्पष्ट बहुमत मिळालं होतं, पण शेअर बाजार त्या दिवशी खालती आला. याचं कारण असं आहे की शेअर बाजारामध्ये जेव्हा बातमी पहिल्यांदा प्रसिद्ध होते त्यावरती जास्त कृती केली जाते, जास्त घडामोडी घडतात आणि मग प्रत्यक्षात ती घटना जेव्हा घडते तेव्हा मात्र बाजार थंडा तरी राहतो. निवडणुका हा ह्या सगळ्याचा मोठा कॉर्नर स्टोन असतो. साधारणपणे पुढच्या 5-1 वर्षात काय राजकीय हवा राहील याचा अंदाज बाजार त्यानुसार घेत असतो. चंद्रशेखरजी, आम्हाला हे सांगा की 2014 साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाला त्यावेळची एकूण शेअर बाजाराची स्थिती काय होती आणि आता हे 2024 आहे. गेल्या 10 वर्षामध्ये शेअर बाजारातले चढ उतार राजकारणाशी संबंधित आहे. तुम्ही जसं म्हणालात त्याला कारणं वेगवेगळी आहेत, पण राजकीय कारणांमध्ये काय फरक होतो आहे जर आम्हाला सांगा. सगळ्यात महत्वाचं
की खरं म्हणजे शेअर बाजार आणि राजकारण यांचं नातं गमतीने म्हणायचं तर मराठी मालिकातल्या सासू सुनांसारखं आहे. तुझं माझं जमेना न तुझ्या वाचून कर्मेना अशी त्यांची गत आहे. परंतु राजकारण हे अपरिहार्य असतं, कारण शेवटी सत्तेमध्ये कोण आहे त्याच्या कलानुसार अर्थकारण आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्याचा वेग हे अवलंबून असतं. 2014 साली जेव्हा मोदी सरकार सत्तारूढ झालं, त्यावेळेला खरं सांगायचं म्हणजे मोदी सरकार त्यावेळेला सत्तारूढ होईल की नाही याविषयी सगळ्यांच्याच मनात साशंकता होती. कारण कितीही नाही म्हणलं तरी 2004 साली अटलजींनी जेव्हा 6 महिने आधीच मुदतीच्या आधीच निवडणुका जाहीर केल्या, त्यावेळची भारताची आर्थिक स्थिती जी होती तितकी आर्थिक स्थिती कदाचित 2024 लाही चांगली नाहीये. परंतु अटलजींनी 6 महिने आधी केल्या आणि अनपेक्षितपणाने अटलजींचं सरकार हरलं. तेव्हापासनं भारतीय शेअर बाजार राजकारणाकडे थोडं जास्त लक्ष द्यायला लागला असा माझा आजपर्यंतचा अनुभव सांगतो. 2004 ते 2009 ही जी मनमोहन सिंग सरकारची पहिली 5 वर्ष होती ती बरी होती. पण 2009 ते 2014 ही जी त्यांची दुसरी कारकीर्द होती त्याला 2 घटना होत्या की 2004 ला जेव्हा मनमोहन सिंग सरकार सत्तारूढ झालं त्यावेळेला काँग्रेसला अनपेक्षितपणे, काँग्रेस प्रणित आघाडी असं आपण म्हणू, काँग्रेस प्रणित आघाडीला अनपेक्षितपणाने बहुमत मिळालं होतं. बरं, त्यांचा पंतप्रधान कोण होईल हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात होतं. इतकं की आज अजून निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायच्या आत काँग्रेस वारंवार सांगते की जर आम्हाला मेजॉरिटी मिळाली तर आम्ही पहिल्या 2 दिवसात 3 दिवसात पंतप्रधान पदाचा शपथविधी करू. इतकी अनिश्चितता त्या काळात होती. आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री म्हणून जरी यशस्वी झाले असले तरी त्यांना काँग्रेस किती काम करू देईल अशी कुठेतरी बाजाराच्या आणि इतरांच्या मनामध्ये शंका होती. ती शंका 2014 सालपर्यंत जरा वेगळ्या अर्थानं नकारात्मक झाली होती. कारण मनमोहन सिंग सरकारचा दुसरा कालखंड हा निर्णय घेण्यापेक्षा निर्णय लांबीवर टाकण्यासाठी प्रसिद्ध होता आणि याचं शेअर बाजार आला आणि एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्राला फार वावडं असतं. ते म्हणतात चूक बरोबर काय ते नंतर ठरवू, पण वेळच्या वेळी निर्णय घ्या, निदान काय करायचं हे आम्हाला कळेल. आणि त्याच्यामध्ये फार मोठी दिरंगाई होत होती. आणि त्याच वेळेला अनेकविध क्षेत्रांमध्ये, मग ती औद्योगिक क्षेत्र असतील, ती आर्थिक क्षेत्र असतील, ती सेवा क्षेत्र असतील, ती धोरणात्मक क्षेत्र असतील, एका पाठोपाठ एक गैरव्यवहाराच्या शंका, त्याला घोटाळे म्हणणं जरा कठीण जाईल कारण ते पुरेशा प्रमाणात सिद्ध झाले नाही. यातनं एक प्रकारची भारताच्या बाजाराविषयीचीच अनिश्चितता जन्माला आली होती. आणि या पार्श्वभूमीवरती 2014 सालच्या निकालांमध्ये ते 16 मे 2014 ला निकाल जाहीर झाले. त्यावेळेला मोदी सरकार अशा पद्धतीनं सत्तारूढ होईल याची कल्पना नव्हती. भारतीय अर्थकारणाचा वेग मंदावलेला होता, धोरणात्मक अनिश्चितता होती, अनेक घोटाळ्यांचं सावट होतं. बहुतेक जागतिक पतमापन संस्था, ज्याला मराठीमध्ये आपण इंटरनॅशनल किंवा ग्लोबल क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणतो, यांची गणितं वेगळी होती. पण राजकीय दृष्ट्या एक महत्वाचा संकेत त्यातनं मिळाला. गंमत अशी होती की अमेरिकेनं गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींना व्हिसा नाकारला होता. बरोबर. पण त्याच अमेरिकेनं नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना केलेल्या राजकीय आणि धोरणात्मक कामाचं कौतुक केलेलं होतं. मुळातच मनमोहन सिंग अर्थमंत्री असतानाच्या काळापासून आपल्या देशामध्ये निर्गुंतवणुकीकरणाचं, ज्याला आपण मराठी डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो, अशाचं चक्र सुरू झालं होतं. बरोबर उलटा ट्रेंड 12 ते 13 वर्ष जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते त्यावेळेला त्यांनी होता होईतो गुजरात सरकारच्या ताब्यातल्या कंपन्यांची विक्री करायची नाही, त्यांचा कारभार चांगला करण्यावरती भर दिला होता. त्यामुळे बाजार हे राजकारण आहे शेवटी. कितीही नाही म्हणलं, हा निर्णय आर्थिक असला तरी सरकारी कंपन्या, त्यांच्यामध्ये गुंतलेलं सरकारचं भांडवल, त्याच्यामध्ये असलेली सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आणि एकंदरीतच सरकारी कंपन्यांमध्ये ट्रेड युनियनचा असलेल्या प्रभावामुळे या ना त्या स्वरूपामध्ये होणारं एकगठ्ठा मतदान, त्यामुळे दिसायला ती आर्थिक आस्थापनं आहेत पण ती राजकीय सत्ता केंद्र असतात, वेगवेगळ्या अर्थाने असतात. हे चाणाक्ष श्रोत्यांना वेगळ्या पद्धतीने सांगायला हवं असं नको आणि वेळेच्या अभावी आपण त्या तपशिलामध्ये जाऊ नये. परंतु त्यामुळे बाजार म्हणून परीक्षा कमी होती. परंतु
त्याच्याबद्दलच्या अपेक्षा मात्र वाढलेल्या होत्या. आणि मगाच्या उत्तरात मी म्हटलं तसं घटनेवरती ताबडतोब प्रतिक्रिया द्यायची, त्यामुळे बाजारानं 2014 साली फार मोठ्या प्रमाणावरती गणितं दिली. जे किती दिली याचं उत्कृष्ट उदाहरण सांगतो की मोदी सरकार सत्तारूढ झालं, एका विशिष्ट प्रकारच्या घोषणा झाल्या, डिमॉनिटायझेशन सारख्या घटना घडल्या. यातनं ज्या दिवशी मतमोजणी झाली 16 मे 2014ला, त्या दिवशी 1% सेन्सेक्स वाढला होता. त्याच्या आधी त्याच्यानंतर 1 महिन्यामध्ये बाजार 7% वाढला. त्याच्यानंतरच्या 3 महिन्यांमध्ये बाजार 8% वाढला. आणि पुढच्या 6 महिन्यांचा जर विचार केला 16 मे पासून 16 नोव्हेंबर पर्यंत, तर बाजार 8% वाढला. याची कारणं 3 की मुळामध्ये मोदी सरकारमुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून गणितं आपण वेगवेगळी केली. अगदी साधं उदाहरण घेऊ की सुषमा स्वराज तेव्हा विदेश मंत्री होत्या, तर तशा अर्थाने विदेश खातं आणि शेअर बाजार यांचा संबंध येत नाही. अलीकडच्या काळातल्या जयशंकरांच्या कारकिर्दीमुळे ती परसेप्शन बदलत आहेत, पण 2014ला ती परसेप्शन नव्हती. पण सुषमा स्वराज आणि त्यांना नरेंद्र मोदींची असलेली साथ, यातनं आपण त्यावेळच्या संकटाच्या काळामध्ये अगदी स्थानिक नागरिकांच्याही ज्या अडचणी सोडवू शकलो, विविध देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडवून घेऊ शकलो, यातनं पॉलिसी मेकर म्हणून आपण स्ट्रॉंग भूमिका घेतो हे गणित कळलं. दिसायला हे राजकीय निर्णय आहेत, पण त्यातनं तुमच्याबद्दलच्या परसेप्शनची समज, आणि बाजारामध्ये परफॉर्मन्स आणि परसेप्शन या दोन्हीला फरक संबंध असतो, दोन्हीला महत्व असतं. त्यामुळे 2014 नंतर सगळ्यात महत्वाचा राजकीय घटक जो भारतीय शेअर बाजाराला उपयुक्त ठरला तो हा आहे की भारताकडे बघण्याचा, भारतामधल्या तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांचा आणि भारताकडे बघण्याचा जगातल्या राजकारण्यांचा कल हा फार मोठ्या प्रमाणावर वाढला. तुमच्या प्रश्नात नसलं तरी आत्ताच इथं एका वाक्यात उत्तर देऊ शकतो की 2014 पेक्षा सुद्धा 2019 नंतर याचं प्रत्यंतर जास्त दिसलं. आणि करोना नंतरच्या काळामध्ये तर भारतीय राजकारणाची प्रचंड मोठी पार्श्वभूमी, मग ती धोरण म्हणून असेल आणि स्ट्रॅटेजी म्हणून असेल. पॉलिसी म्हणजे नीती किंवा धोरण, आणि स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती. बाजाराला रणनीती लागते आणि तिथे भारताचं राजकीय वजन वाढतं. सर, माझ्या मनात एक प्रश्न असा आला की फेब्रुवारी महिन्यामध्ये जे बजेट सादर झालं ते अंतरिम बजेट होतं. आता नवं सरकार जे काही स्थापन होईल तेव्हा पूर्ण बजेट येईल. तर या काळात म्हणजे आता अंतरिम बजेटचा जे काही निर्णय त्यावेळेचे झालेत ते आता पुन्हा जे सविस्तर बजेट येईल त्याच्यावर त्याचे काय परिणाम राहतील? अगदी मोकळेपणाने सांगू का, तांत्रिक दृष्ट्या तुम्ही जे म्हणलात ते बरोबर आहे की 1 फेब्रुवारी 2024ला निर्मलाजी सीतारामन यांनी संसदेमध्ये जे सादर केलेला अर्थसंकल्प आहे त्याची अगदी आपण वेबसाईटवरती किंवा प्रिंटआउटमध्ये कागदपत्र म्हटलं तर हो, त्याच्यावरती इंटेरिम बजेट असं नाव आहे. त्यातल्या पहिल्याच पॅरेग्राफची पहिली ओळ, आय राईज टू प्रेझेंट इंटेरिम बजेट टू दिस ऑगस्ट हाऊस असं आहे. पण आपण जर बारकाईने त्या संपूर्ण डॉक्युमेंटचं वाचन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की स्पेशली त्यातला जो पार्ट ए आहे भाषणाचा, की जिथे धोरणात्मक तपशिलात्मक डिटेल दिले जातात, त्याच्यामध्ये इतकं सविस्तर वर्णन आहे की फक्त शेवटची एकच ओळ यायची राहिली आहे प्रत्येक परिच्छेदात की या पार्श्वभूमीवर सरकार ही नवीन योजना जाहीर करतंय किंवा या योजनेसाठी इतके घोषणा देत आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारी नंतर आता 1 जुलै किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन सरकार जे कोण असेल त्याच्यामध्ये जे सरकार अर्थसंकल्प सादर करेल यात फार मोठा धोरणात्मक बदल होईल असं जर सुद्धा नाही. सुतोवाच झालेलं आहे. आता जाहिरात किंवा जाहीर कार्यक्रम होईल ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण इथे एक लक्षात घेऊया सर की सरकार हे मोदी सरकार आता 4 जूनला जेव्हा निवडणूक होईल, त्याच्या आपल्या मतमोजणी होईल, त्यावेळेला पुन्हा मोदी सरकार येईल न येईल हे आता कंजेक्चरच्या गोष्टी आहेत. पण त्यांनी फार अगदी आपण चर्चेसाठी असं गृहीत धरू की बाबा मोदी सरकार आलं नाही किंवा आता जितकी मेजॉरिटी आहे त्या मेजॉरिटीनी आलं नाही की आणि म्हणून दुसरंच कोणीतरी सरकार आलं. अशा त्या दोन्ही तिन्ही पॉसिबिलिटी लक्षात घेतल्या तरी एक गोष्ट लक्षात घेऊया की गेल्या 31-33 वर्षाचा 1991 सालपासून आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू झालाय. म्हणजे आज आपण 2024 मध्ये बोलतोय जे 33 वर्ष होऊन गेलेत. आपल्या 33 वर्षांचा आर्थिक इतिहास जो आहे तो खरंच या दृष्टीने बघण्याजोग आहे.
म्हटलं तर ते वैशिष्ट्य आहे, पण ते वैगुण्य नाही हे नक्की आहे. की या 33 वर्षामध्ये आपल्याकडे नानाविध रंगाचे पंतप्रधान झाले, राजकीय रंगाचे मला म्हणायचे, नानाविध राजकीय रंगसंगतीचे अर्थमंत्री झाले, नानाविध धोरणात्मक रंगसंगतीचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. अगदी नुसतं मंत्र्यांची नावं घेतली पंतप्रधानांची तरी, सुरुवातीला चंद्रशेखर, म नरसिंहराव, म देवेगौडा, म इंदर कुमार गुजराल, मग अटलजींची 3 कारकीर्द, मग मनमोहन सिंगांची 2 कारकीर्द, आणि मग नरेंद्र मोदींचे 2 कारकीर्द. पण राष्ट्र म्हणून आपल्या आर्थिक धोरणाने कधीही घुमजाव किंवा युटर्न केलेला नाही. वा. फार फार तर प्राधान्यक्रम किंवा प्रायोरिटीज बदललाय. म्हणजे मी माझ्या भारतीय अर्थकारण या पुस्तकात आणि माझ्या अनेक भाषणात गमतीने म्हणतं तसं, सरकार बदललं हे आपल्याला कशावरनं लक्षात येतं? फार फार तर त्यातल्या घोषणांची नावं किंवा योजनांची नावं बदलतात. काँग्रेस प्रणित सरकार असेल तर इंदिराजी, राहुलजी, राजीवजी यांची नावं सुचतात, पंडितजी. अटलजींच्या काळामध्ये योजनांना नावं देण्याकरता तरी दीनदयाळ, श्यामाप्रसाद सुचायचे, आता सगळंच प्रधानमंत्री असतं. याच्या पलीकडे काय बदल होणार? पहिली गोष्ट, या सातत्यामुळे आपण मान्य करावं लागेल एक, आणि हे मॅच्युरिटीचं लक्षण आहे. म्हणजे संपूर्ण राजकारण्यांना आपण एरवी सरसकट नावं ठेवत असतो, पण या बाबतीत त्यांना सगळ्या राजकारण्यांना 91 ते 2024 मधल्या पंतप्रधान, अर्थमंत्री, गव्हर्नर यांना क्रेडिट दिलं पाहिजे की त्यांनी सातत्य राखलं, वेड्यासारखे वादळी बदल नाही केले. जे आपण शाळेत असताना इतिहासामध्ये शिकायचो, वेडा महमूदनी राजधानी बदलली, अशी आपण आपली गंतव्यस्थानं बदलली नाहीत. त्यामुळे 1990 साली ज्या देशाचा जीडीपी ग्रोथ रेट हा -2% होता, आज आपण 2024 मध्ये किमान 6% होत. चर्चा आहे ती 7 होईल की 8 होईल याची आहे. हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग आहे, हेच सरकार राहिलं, सीट मागे पुढे होतील नाही होतील हा वेगळा विषय, आता आपण त्याच्यावर बोलू नाही शकत, वेळ आली तर निवडणूक निकालानंतर वेगळा पॉडकास्ट करू. होय. पण तुमच्या लक्षात येईल की हाच जर सरकार आलं तर या सरकारनं पुढच्या 100 वर्षाचे कार्यक्रम ऑलरेडी जाहीर केलेत ना. आणि अर्थसंकल्प बनताना जितकं सरकार महत्वाचं असतं ते असतंच, का शेवटी ते प्रेरक आहेत त्याचे, पण ती एक पार्श्वभूमी लागते. आता पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आले की रिझर्व्ह बँकेने गेल्या 12 वर्षातला हायएस्ट इन्कम ट्रान्सफर केलंय केंद्र सरकारला, 2,10,874 कोटी रुपये. 2014 साली मोदी सरकार जेव्हा सत्तारूढ झालं त्यावेळेला रिझर्व्ह बँकेने दिलेली ही रक्कम 33,000 कोटी होते. म्हणजे याच्या 7पट रक्कम भरल्यानंतर साहजिक त्या प्रमाणात वित्तीय तूट कमी आहे. माझ्या निर्यातीची आकडेवारी बरी आहे. IMF सुद्धा मान्य करते की 60% होईल, रिझर्व्ह बँक म्हणते 7.25% होईल. अगदी रघुराम राजन सारखा सध्याच्या सरकारचा सगळ्यात मोठा क्रिटिक सुद्धा मान्य करतो की 6.5% नक्की आहे, फक्त महागाईच्या दराचा विचार करा. जुलै महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होताना तोपर्यंत यंदाच्या पडणाऱ्या पावसाचं प्रमाणही आपल्याला कळलेलं असेल, पाऊस पडलेला नसेल. आणि आपण कितीही म्हणलं अंदाज चुकले तरी ती आपली बोली भाषा आहे, आपण आपल्या मराठीत आपण भलेपणानं कोणाचं कधीच कौतुक करत नाही, परंतु निदान एक नेमका अंदाज तर आलेला असेल. आणि त्यामुळे येणारा अर्थसंकल्प आणि 1 फेब्रुवारीचा अर्थसंकल्प याच्यामध्ये धोरणात्मक बदल नसतील. फक्त फेब्रुवारीच्या बजेटमध्ये फक्त धोरण सांगितलं गेलं, आता जुलैच्या बजेटमध्ये तपशील सांगितले जातील. आणि इथे एक महत्वाचा फरक मात्र असेल, आणि हे लक्षात घेतलं पाहिजे, आणि हे सरकार निरपेक्ष आहे, पण हे तुमच्या माझं राष्ट्र म्हणून महत्वाची घटना आहे. 1 फेब्रुवारी पासून जुलैमध्ये जाईस्तोवर भारतीय अर्थव्यवस्था म्हणून मगाशी आपण ज्या परसेप्शनचा विचार केला तो खूप बदलला आहे. आत्ताच्या 4 दिवसातली घटना अशी आहे की आपलं जे अधिकृत चलन आहे आपल्या देशाचं रुपया, जगातला आपला एकमेव देश आहे की ज्याची सॉव्हरीन करन्सी दोन्ही फॉर्म मध्ये, पेपर फॉर्म मध्ये आपण पाकिटात नोटा ठेवतो त्या स्वरूपात, आणि डिजिटल रुपयामध्ये आहे. आणि 1 जुलै पर्यंत जगातल्या 25 देशांनी भारतीय रुपया हे त्यांच्या देशामध्ये पेमेंट मीडियम म्हणून मान्य केलं. त्यामुळे आपला जो डॉलरवरती आणि इतर परकीय करन्सीवरती असलेला भार आहे आणि भर आहे तो खूप कमी होईल. बघा, गेल्या 10 वर्षामध्ये हे राजकारणी आहे आणि हे अर्थकारणी आहे. गेल्या 10 वर्षात बाजाराला असलेला महत्वाचा फरक असा आहे. बघा, आपल्याला पेट्रो डॉलर असा आपण शब्द वापरायचो, आपण US डॉलर असं कधीच म्हणलं नाही. गेल्या 9 वर्षामध्ये पेट्रो डॉलर हा शब्द मीडियामध्ये सुद्धा आला नाही. मीडियावरती तर काही मोदींची सत्ता नाहीये.
असला तर मीडिया मोदींच्या विरुद्ध आहे असंच म्हणलं जातं. तुम्ही पेट्रो डॉलरवरचा तुमचा भर कमी झाल्यामुळे रुपया हा स्टेबल करन्सीमध्ये जाईल. सांगता येत नाही. येणाऱ्या वर्षामध्ये डिजिटल रुपयामुळे बिटकॉइनला आपण एक सरस उत्तर दिलेलं असेल. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ती घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये भारतीय रुपयातले व्यवहार जर वाढले तर रुपया आणि पाऊंडच्या तुलनेमध्ये रुपया स्वस्त होईल. कारण त्यातनं माझं पेट्रोल, कोळसा आणि सोनं या 3 गोष्टींची आयात कमी होईल. आणि एक महत्वाचा फरक अजून असेल, त्याचा राजकारणाशीच संबंध आहे. गेल्या 10 वर्षात आपण अर्थकारण म्हणून केवळ करांसारख्या जुन्या पारंपरिक स्त्रोतातनं पैसे मिळवले नाहीत असं नाही, ते पुष्कळ मिळवले. गेली 3 वर्ष सातत्याने प्रत्यक्ष कर, आयकर सारखे याचं उत्पन्न वाढलंय. ऍडव्हान्स टॅक्स पासून मिळणारं उत्पन्न वाढलंय. अप्रत्यक्ष कर म्हणजे जीएसटीचं उत्पन्न तर 2 लाख कोटीच्या पुढे महिन्याला गेलंय. पण त्याच्या बरोबरीने ज्याचा पूर्वी आपण फार विचार करत नव्हतो असा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स सरकारचं उत्पन्न वाढलंय. यातनं तुमच्या लक्षात आलं असेल की जवळजवळ 2012 पर्यंत अटलजींच्या काळातला कारगिलचा अपवाद वगळला तर आपण डिफेन्स हे आपल्या 4 सीमांचं रक्षण म्हणून केलं होतं. आज डिफेन्स एक्सपोर्ट्स कॉन्ट्रीब्यूट 3% ऑफ माय जीडीपी. आपण स्पेस रिसर्चचा विचार करत नाही. पण 2014 पासून 2024 पर्यंत 2019ला जेव्हा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, योगायोग असतो, काही योगायोग राजकारणात घडवून आणावे लागतात. 2014ला पहिल्यांदा शपथ घेतली. त्यांची पहिली पब्लिक असाइनमेंट श्रीहरिकोटाची इस्रोची भेट होती. त्यावेळेला आपण 9 स्पेस शटल्स लॉन्च केली होती. तो आपला राष्ट्रीय विक्रम होता. 2019ला पुन्हा शपथ घेतली. त्याच्यानंतरच्या पहिल्या 5 जाहीर कार्यक्रमांमध्ये पुन्हा इस्रो होतं. त्यावेळेला आपण 107 सॅटेलाइट एका वेळेला लॉन्च केले. तो जागतिक विक्रम होता. या 107 सॅटेलाइट पैकी निम्म्याहून जास्त सॅटेलाइट 14 वेगवेगळ्या देशांचे होते. त्याच्या आधी स्पेस लॉन्च हा इन्कमचा मार्गच आपण गृहीत धरला नव्हता. या फुटिंगवरती पुढचं बजेट असेल हे सगळ्यात महत्वाचं. चंद्रशेखरजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. भेटत. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.